दिवाळीतून उठली आग, शेतकरी दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहारचा एल्गार, कडेकोट पोलीस बंदोबस्तात मशाल मोर्चा, शासनाला इशारा। दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्याला अजून झापडं लागली आहेत। निवडणुकीआधी शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून मिरवणारे आज गप्प का, असा थेट सवाल करत प्रहार जनशक्ती पक्षाने शासनाला जोरदार इशारा दिलाय। 11 एप्रिलच्या रात्री 11:30 वाजता पेटत्या मशाली हातात घेऊन आक्रमक नारे देत प्रहार आंदोलनकर्ते मूर्तिजापूर बार्शी टाकळी या संयुक्त मतदारसंघाचे आमदार हरीश मारुती अप्पा पिंपळे यांच्या मूर्तिजापूर येथील जनसंपर्क कार्यालयावर आले। शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी निवेदन देत सरकार विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली। तालुका अध्यक्ष अक्षय अनिल वैराळे यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी त्वरित व्हावी, पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च मनरेगामधून द्यावा आणि दिव्यांग बांधवांना दरमहा 6,000 रुपये मानधन मिळावे, अशा ठाम मागण्या करण्यात आल्यात। या आंदोलनासाठी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पवार साहेब यांच्या नेतृत्वात मूर्तिजापूर पोलिसांचा कडेकोट व चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। हातात निळा दुपट्टा, तोंडात छत्रपतींचं नाव आणि मनात सत्तेची हाव, हे चालणार नाही। सरकार जर बधत नसेल तर प्रहारच्या मशालीचा उजेड थेट विधानसभेत पोहोचेल, असा आक्रमक इशारा प्रहारने दिलाय। महात्मा फुले जयंती 11 एप्रिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल या पार्श्वभूमीवर ही चळवळ अधिक तीव्र होणार असल्याचं स्पष्ट करत प्रहारने सांगितलंय की ही लढाई शेतकऱ्याच्या जीवाची आणि दिव्यांगांच्या हक्काची आहे आणि या लढाईत प्रहार एकही पाऊल मागे हटणार नाही। यावेळी प्रहार संघटनेचे अक्षय भाऊ वैराळे प्रहार तालुका प्रमुख, नारायण भाऊ लोखंडे उपतालुका प्रमुख, संदीप भाऊ चव्हाण युवक तालुका अध्यक्ष, प्रल्हाद भाऊ मालळकर, पुंडलिक धंदरे, तुषार लोखंडे, रामेश्वर खुळे, पंकज भाऊ अंधळे, विठ्ठल भाऊ घुगे, रणजित लोखंडे आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला। वंदनीय बच्चू भाऊ यांच्या आदेशानुसार आम्ही इथं आंदोलन केलं। शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी झाली पाहिजे। त्याच्यानंतर जे आपले शेतकऱ्यांचे जे काम आहे ते एमआरजीमधून झाले पाहिजे। त्याच्यानंतर दिव्यांगाचा जो मानधन आहे हा त्यांना 6,000 झाला पाहिजे। आंदोलन केले की शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे। आजची कंडिशन अशी आहे, शेतकरी दिवसाला राज्यामध्ये आपल्या 7 लोक आत्महत्या करतात, आपल्या शेतकरी बांधव, त्यामध्ये आम्ही सुद्धा आहे। आज उद्या आमच्यावर सुद्धा वेळ अशी वेळ येऊ शकते। आजची आता जसं आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं की नाफेडनी भरपूर माल खरेदी केला, पण आमदार साहेबाला ही खरी परिस्थिती माहितीच नाही। खरी परिस्थिती अशी आहे की नाफेडला जो माल टाकला तो फक्त व्यापाऱ्यांनी टाकला, कारण शेतकऱ्यांचं जसं शेतामध्ये बी पेरलं तेव्हापासून तो कर्ज काढतो तर माल घरी येईपर्यंत, आणि जसा माल घरी आला तर ते कर्ज सावकार लोक थांबत नाहीत, कारण कोणा दागिन गावानं असतं, कोणा सोनं गावानं असतं, आणि सावकार लोकांना घरी चक्कर चालू असतात करासाठी। त्यामुळे शेतकरी घाई करतो, नाफेडमध्ये लवकर नंबर लागत नाही। आज जर आपण अर्ज रजिस्ट्रेशन केलं तर 2 महिन्यानं 4 महिन्यात तोपर्यंत कोणीही थांबत नाही, तो व्याजात शेतकरी मरते आज। त्यामुळे शेतकऱ्याचा माल खरा व्यापारी विकतो आणि त्याचं पूर्ण प्रॉफिट फक्त आणि नाफेड मार्फत व्यापाऱ्यांना मिळतो, शेतकऱ्यांना मिळत नाही। काय असेल आपलं पुढचं पाऊल आजचा आमचा इशारा आहे। आमचा आज हा फक्त प्रहारचा एल्गार आहे आज, आणि उद्या जर राज्य सरकारनं कर्जमाफ केली नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार आहोत। काही तालुक्यातल्या पाठिंबा आहे, कारण प्रहार पक्ष हा आमचे बच्चूभाऊ, वंदनीय बच्चूभाऊ हे नेहमी शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे असतात आणि शेतकऱ्याचे प्रश्न तेच मांडतात। आज जसे आमचे बच्चूभाऊ विधानसभेला दुर्दैव पराभूत झाले, आज बच्चूभाऊ सारखे प्रश्न उचलणारा विधानसभेत गरजणारा कोणताच नेता नाही आणि होणार पण नाही। आणि कंडिशन अशी आहे, अत्यंत वाईट कंडिशन, बेकार कंडिशन आहे। आणि त्यांना आम्ही जे शेतकरी समितीचे आंदोलन चक्काजाम आंदोलन केलं होतं त्यांना आमचा जाहीर पाठिंबा राहील आणि त्यांच्या उतून पुढे त्यांना आम्ही नेहमी सपोर्ट करील, सहकार्य करील। आमचे मित्र बच्चूभाऊ कडू हे नेहमीच सर्वसामान्यांसाठी, दिव्यांगासाठी, शेतकऱ्यांसाठी नेहमीच सभागृहात आक्रमकपणे ते त्यांचे विषय मांडत होते। दुर्दैवाने आज ते सभागृहात होते, पण आज मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या पक्षाचे पाईक बार्शी तालुक्यातील सगळी मंडळी आज शेतकरी कर्जमाफी असेल, हमीभाव असेल, या संदर्भातले अनेक विषय घेऊन
इतक्या उशिरा का होईना आज ते प्रत्येक महाराष्ट्रातील आमदार लोकप्रतिनिधीपर्यंत ते चालले आणि शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा जो हा प्रयत्न आहे, मी त्यासाठी त्यांचं सगळ्यात पहिले त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांचे धन्यवाद सुद्धा देतो की शेवटी राजकीय पक्ष जेव्हा काम करतात हे जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी असतात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्चूभाऊच्या नेतृत्वात जनशक्ती पक्षाने आज जो मशाल आंदोलन केलं होतं त्या निमित्तानं आज हे मूर्तिजापूरला आले. त्यांनी त्यांच्या व्यथा निवेदनाच्या माध्यमातून मला दिल्या. त्यांनी आग्रह धरला की ह्या व्यथा तुम्ही राज्य सरकारपर्यंत न्याव्या. निश्चितच मी एक 90 पासून शेती करतो, एक शेतकरी, आज एक दूध उत्पादक शेतकरी झालो, पहिले शेतकरी होतो. तर शेती संदर्भात काय अडचणी असतात मला बऱ्यापैकी माहीत आहे आणि मी उमजून समजून आहो त्या गोष्टी. तर ज्या शेतकरी आत्महत्या होऊन राहिल्या थांबल्या पाहिजे, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, शेतकऱ्याला शेती हे उद्योग म्हणून करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शासनाने जे आता काही उपक्रम हाती घेतलेले आहे त्या संदर्भात आता एक अध्ययन समिती नेमलेली आहे. त्या अध्ययन समितीच्या माध्यमातून 2 मतप्रवाह झालेले आहे. एक मतप्रवाहाचं होतं की लगेच आपण कर्जमाफी दिली पाहिजे. एक मतप्रवाहाचं होतं की आपण 2 वेळा कर्जमाफी दिल्यावरही शेतकरी आत्महत्या झाल्या. तर शेतकरी आत्महत्या काय होते तर एखाद्या आपलं सगळी शेती हे निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे एखाद्या वेळेस पाणी जास्त येते, एखाद्या वेळेस कमी येते. त्यामुळे शाश्वत पाण्याची व्यवस्था झाली असली तर शेतकरी आत्महत्या थांबणार नाही. आपल्या विदर्भात शेती फार चांगली आहे पण आपण कोरडवाहू आहे. तेच जर आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तिथं बारमाही पाणी आहे, मराठवाड्यात गेलो बारमाही पाणी आहे, तिथं शेतकरी आत्महत्या होत नाही. आणि हा डाग काय विदर्भाला लागला, त्यात यवतमाळ सारखा जिल्हा अग्रेसर आहे, अकोला सारखा जिल्हा शेतकरी आत्महत्यात पुढे आहे. तर या विदर्भाच्या 8ही जिल्ह्यासाठी नळगंगा, पैनगंगा, वैनगंगा नदी प्रकल्प जो त्या काळामध्ये श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींची कल्पना होती त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेली आहे. आपल्या हक्काचं पाणी जे आहे, आपलं जे पाणी निसर्गात दिलं जाते ते सगळं इतर राज्यामध्ये वाहून जाते महाराष्ट्रातलं पाणी. तर महाराष्ट्रातलं पाणी महाराष्ट्रात थांबून परत हे आपले जे धरणं आहे हे कसे भरल्या पाहिजे, म्हणजे जे तूट आहे पाण्याची ते कशी पूर्ण केल्या जाईल यासाठी हा प्रकल्प आहे. मला सांगताना आनंद आहे. महाविकास आघाडी ते लोक म्हणत होते, ते लोक तर राज्यात तर होतेच होते पण देशात नेहमी कृषी मंत्री म्हणून त्यांचं मोठं नाव होतं. मग त्यावेळेस ते त्या पदाला न्याय देऊ शकले असते आणि त्यावेळेस ते होते म्हणजे मग शेतकरी आत्महत्या त्या काळामध्ये जास्त झाल्या. मग आता त्या आम्ही काय म्हणायचं की त्यावेळेस त्यांचा अभ्यास कमी पडला. उलट मी आहे बाबा, शेतकरी आत्महत्या कोण्या राज्याले, कोण्या देशाले, कोण्या जिल्ह्याले भूषणावर नाही आहे. एकही शेतकरी मेला नाही पाहिजे, मी तुम्ही या मताचा माणूस आहो. पण शेतकरी आत्महत्या त्या काळामध्ये जेवढ्या झाल्या मला सांगताना आनंद आहे की आज आमच्या सरकारमध्ये आम्ही यशस्वी झालो नाही पण कमी करू शकलो. मग आता याचं अध्ययन त्यांनी केलं पाहिजे म्हणताना की आपण 1 बोट लोकांच्या इकडे दाखवून आलो, 4 बोट आपल्या इकडे आहे. त्यावेळेचे जर आकडे मी वाचून दाखवले तर त्यांना उत्तर देता येणार नाही. माझं स्पष्ट मत आहे की सरकार असो की विरोधी असो शेतकरी आत्महत्या कशा थांबतील याच्यावर अभ्यास केला पाहिजे. आणि या अभ्यास करून याच्यावर कोण्याही पक्षाचा आमदार असो या कोण्याही पक्षाचा नेता असो त्याचा जर चांगला विचार सुझाव असेल, त्याचा चांगला अभ्यास करेल असेल तर अंमलबजावणी केली पाहिजे. आपल्या मतदारसंघात कमळगंगा नदी जेव्हा मी पुनर्जीवित करायला गेलो तर त्यावेळेचे काँग्रेस सरकार, राष्ट्रवादी सरकारनी जेव्हा मी डेमो दिला, स्वर्गीय गोपकरजी माझ्यासोबत होते, पालनदास घोडसवार होते, तुमचे पत्रकार होते इंगळे ब्रह्मीचे. या डेमो पाहत असताना राज्याचे 6 मंत्री होते, पतंगराव कदम होते, जयंतराव पाटील होते, नितीन राऊत होते विदर्भाचे. सगळ्यांनी तारीफ केली आणि सांगितलं की हा प्रकल्प एकदम चांगला आहे पण आम्ही तुला पैसे देऊ शकत नाही कारण तू विरोधी पक्षाचा आमदार आहे. मग शेतकरी पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा असो जर चांगला उपाय योजना जर कोणी करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे की विरोधी पक्षाचा आमदार म्हणून त्याला दिलं नाही पाहिजे. शेवटी मी माझ्या बळावर केलं, सगळ्यांसोबत घेऊन केलं. आज त्याचे रिझल्ट तुमच्या डोळ्यासामने आहे.
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब येऊन त्यांनी माझं कौतुक केलं. दिल्लीच्या संसदमध्ये त्याची चर्चा झाली आणि आज तिथं टँकर मुक्त गाव झालं, पाण्याच्या व्यवस्था झाल्या, शाश्वत पाण्याची व्यवस्था झाली. आज धार्मिक कार्यक्रमासाठी आपल्याला काटेपूर्णा जावं लागत होतं, नागपुरीले पूर्णा नदीवर जायला होतं, आज तिथं होतात. आज तिथं ढोरा वासराला पाणी झालं. ज्या विहिरी 2 घंटे चालत नव्हते त्या 10 घंटे चालायला लागल्या, 24 घंटे चालायला लागल्या. पाण्याची वॉटर टेबल वाढली. 3 मतदारसंघामध्ये डॅमचे भूमिपूजन 8 मध्ये झाले होते, फक्त कुदया मारल्या होत्या. त्यातले 2 पूर्ण केले, तिसऱ्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. 760 कोटीपैकी 450 कोटीचे टेंडर झाले, बाकी त्याचे काम सुरू आहे. पाईपलाईन पूर्ण झालेले आहेत. आता डिस्ट्रीब्युशनसाठी लागणारं विजेचं काम, सगळ्यात जास्त सौरऊर्जेची जमीन मी माझ्या मतदारसंघात दिली आणि अमरावती जिल्ह्यातूनही माझ्या मतदारसंघात पाईपलाईन आली. 3 वर्षाच्या नंतर मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये 35 लाखाच्या खाली जमीन भेटणार नाही. जेव्हा हे प्रकल्प पूर्ण आले, पण डिस्ट्रीब्युशन पाईपलाईनचं काम, तिथं समरमचं काम, तिथं लागणाऱ्या विद्युतचं काम जेव्हा खतम होईल, तेव्हा याचं उद्घाटन होईल, तेव्हा काम होईल, तेव्हा इथं शेतकरी आत्महत्या होणार नाही. त्याचा पूर्ण